तुम्ही खाजगी आहेत काय? अच्छा, असा मग खाजगी व्यक्तींना कसं काय कामाला ठेवलं इथे यांनी? तसं नाही म्हणत मी, 7-8 वर्षापासून मी यापूर्वी पण 2-3 वेळा आलो होतो इथं, तेव्हा तुम्ही इथं काम तुम्ही इथे कामाला आहेत? ओळखपत्र शासनाने दिलेलं शासकीय आहेत का खाजगी आहेत? खाजगी. आता जरा म्हणजे कामाला आहे इथं की कसं? कामाला आहे. किती वर्षापासून? नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशा संदर्भात आहे तुम्हाला कळलंच असेल. व्हिडिओच्या सुरुवातीलाच थोडीशी तुम्ही व्हिडिओ बघितलीच आहे. तर मित्रांनो, तलाठी कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर तलाठी जागेवर मिळत नाहीत. तिथे भलतीच लोक बसलेले असतात आणि त्यांचाच आवाज हा तलाट्यापेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोतवाल तर असतातच आणि सोबतच तलाठी कार्यालयामध्ये प्रामुख्याने तुम्हाला तर सगळीकडेच माहिती असेल की कोण ना कोणतरी हाताखाली नवीन माणसं ठेवलेली असतात, म्हणजे खाजगी माणसं. आणि अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचाराला तुफान वाव मिळतो, कारण की तलाठी प्रत्यक्ष काय कामं करत नाहीत. तलाठी कुठे जातात, कुठं बोंबलत फिरतात काहीच कळत नाही. तलाठी आपला हालचाल रजिस्टर मेंटेन करत नाहीत आणि तलाठी कधीच जागेवर सापडत नाहीत. आणि जागेवर सापडतात कोण? तर जागेवर सापडतात ही सगळी खाजगी माणसं. तर मित्रांनो, या ठिकाणी असाच एक प्रकार जो घडलेला आहे तो म्हणजे विरार पूर्व स्टेशन जवळ जो एक तलाठी कार्यालय आहे त्या ठिकाणी असा एक प्रकार घडलेला आहे. त्या कार्यालयामध्ये आपले माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पाटील यांनी धाड मारलेली आहे. अशा प्रकारे जे तलाठी कार्यालयामध्ये खाजगी लोक जी काम करतायत त्यांचा जो पाणउतारा त्यांनी केलेला आहे, अत्यंत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. या ठिकाणी थोडीशी व्हिडिओची झलक तुम्ही सुरुवातीला पाहिली, परंतु संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही की या तलाठी कार्यालयामध्ये कशा प्रकारचा कारभार चालतो. तर मित्रांनो, अतिशय भयावह परिस्थिती आहे. या ठिकाणी ते काम करणारे जे कर्मचारी, जे खाजगी कर्मचारी या व्हिडिओमध्ये आहेत, त्यांच्या कुठेतरी पोटावर पाय यावं, त्यांना कुठेतरी पैसे मिळू नये म्हणून आता ही काय व्हिडिओ बनवली जात नाही. परंतु या ठिकाणी अत्यंत चुकीचा कारभार कसा चालतो तो तुम्ही बघू शकता की शासकीय कार्यालयामध्ये खाजगी लोकांना नोकरीमध्ये तर ठेवायचंच नाही, पहिली बात म्हणजे. तर मित्रांनो, एका तलाठी कार्यालयामध्ये अशा प्रकारचे खाजगी लोक भरणं अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात तात्काळमध्ये तक्रारी करून ते संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून टाकायला हवं, कारण की ते जर काम करणार नसतील, काम जर ही लोक करणार असतील तर यांनाच परमनंट करून टाका. आणि हे भरत्या देणारे जे विद्यार्थी आता बेरोजगार पडलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करा. या ठिकाणी बेरोजगारी तुफान वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांना पद मिळाले, ज्यांना ही पद मिळाली ते जर असा मजूरपणाने कारभार करणार असतील तर ते पद त्यांनी सोडून द्यावं आणि त्यांची कुठं कामं काय ती करते त्यांनी ती कामं करत बसावीत. आणि खाजगी लोकांना या ठिकाणी अशा प्रकारे कामाला ठेवणार असतील तर त्यांनी त्यांच्या ती घरात कामाला ठेवावीत. या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये प्रॉपर हे काम झालंच पाहिजे आणि याच्या विरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे. अशाच प्रकारचा आवाज हा जे आपले अनंत पाटील आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उचललेला आहे. आणि निश्चितच आपल्या पाठपुरावा चॅनलचा परिपूर्ण सपोर्ट त्यांना असणार आहे. आपले 30,000 सबस्क्रायबर यांचा देखील त्यांना सपोर्ट असणार आहे. तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला या कार्यालयाबद्दल काय वाटतंय. तुम्ही आपले जे अनंत पाटील आहेत त्यांना सपोर्ट सुद्धा देऊ शकता. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून थोडासा प्रेशर क्रिएट होईल आणि तिथल्या त्या संबंधित जे अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची जी प्रक्रिया आहे ती जोरदारपणे चालेल. तर मित्रांनो, बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नेमके याच्यामध्ये काय घडलेलं आहे ते. साहेब कुठे गेले? तलाठी साहेब मीटिंग पालघरला मीटिंगला गेलेत. अच्छा अच्छा अच्छा. कलेक्टर ऑफिसला. आणि हे ते सगळ्यांची सगळेच तिकडे गेलेत. आणि तुम्ही ऑफिसमध्ये आहे? ऑफिसला म्हणजे आता आम्ही तुम्ही पण आहे तिथे कामाला? त्यांचं ते आज मीटिंग लावली ना. हा हा. एवढे दिवस ते आला होते ना. कधीपासून काम करता तुम्ही इकडे? झाले चाले म्हणजे मिस्टर वाले म्हणजे किती वर्ष झाली? 7-8 वर्षापासून. अच्छा 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 अच्छा. तुमचं ओळखपत्र? ना मला म्हणजे असंही नाही, मी फक्त थोडंसं माझं काम असतं. म्हणजे थोडंसं म्हणजे कसं काम असं? म्हणजे तुम्ही खाजगी आहेत काय? अच्छा, असा. मग खाजगी व्यक्तींना कसं काय कामाला ठेवलं इथे यांनी? म्हणजे तसं माझं काम असतं. तसं नाही म्हणत मी, 7-8 वर्षापासून मी यापूर्वी पण 2-3 वेळा आलो होतो इथं, तेव्हा तुम्ही इथं काम करत होते, रजिस्टर काढत होते, दाखवत होते, देत होते. मग खाजगी व्यक्तीला त्यांनी तुम्हाला कामावरती कसं काय ठेवलं सांगा? हा,
कसं काय ठेवलं खाजगी व्यक्तींना कामावरती तुम्हाला? हा, तुमचं ओळखपत्र नाही म्हणताय, मी खाजगी आहे म्हणतात. 8 वर्षापासून तुम्ही काम करतो म्हणताय तिथं. हा, कसं काय ठेवलं त्यांनी? हा, मला म्हणजे माझे मिस्टर म्हणलं अजून कोण कोण आहेत? ताई तुम्ही इथे कामाला आहेत? ओळखपत्र ओळखपत्र शासनाने दिलेलं शासकीय आहेत का खाजगी आहेत? खाजगी. काय म्हणून इथं कामाला ठेवलंय तुम्हाला? टायपिंग म्हणून. किती वर्षापासून? 1 वर्ष झालं. आणि बाबू तू आता झालं म्हणजे कामाला आहे इथं की कसं? कामाला आहे. किती वर्षापासून? हा, मग खाजगी आहे का शासकीय? खाजगी आहे का शासकीय आहे? तुला खाजगी ठेवलंय का शासनामार्फत शासन भरती झाला तू? खाजगीच आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. प्रभाकर पाटील